मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजचा खास ब्लॉग। जय गणेश मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या खास ब्लॉगमध्ये। आज आपण श्री गणेश प्रतिष्ठानच्या परिवारातील श्री प्रनिल पाकड यांच्या नवीन घराच्या वास्तुशांती आणि सत्यनारायणाच्या महापूजेला अशा मंगल कार्याला जातात। तर पुढे बघूया, चला तर सुरू करूया प्रवास। बसून ते मागे टाक। तांदूळ बाग आहे ओम दक्षाय नमः दक्षाय नमः विष्णुदेवाय नमः सुजन सामग्री देवी सरस्वती पावनाशाय नमः शंकर नमः समर्पयामि श्री सत्यनारायण महाराज की जय। या ठिकाणी श्री सत्यांच्या कथेला सुरुवात होत आहे। सर्वांनी शांतचित्ताने कथा ऐकायची आहे। आता मध्ये देवा एखाद्या सांगता देवाला व्हायची पुंडली विठ्ठल श्री मंडलनाथ भगवान की जय। सत्यनारायण महाराज देवी माते की जय। हरे नमः हरे नमः हरे नमो नमः। ओम
श्रीव्रतकथा प्रथमाध्याय प्रारंभ करिष्येत। एकदा नैमिष्यकरणं पौराणिकं खलु व्रतनिगतपसा वांछितं फल। म्हणजे एकदा नैमिष्यकरणामध्ये राहणाऱ्या 88,000 ऋषीमुनींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारलेला आहे। मनातील जी काही दुःख आहे ती कोणत्या लढ्यात पूजेने आत्मव्रताने नाहीशी होतील। त्यावेळी पुराण सांगणारे सूत म्हणाले, हा प्रश्न भगवान नारदाने विष्णू भगवंताला विचारलेला आहे आणि विष्णू भगवंताने जे काय सांगितलं ते तुम्हाला 5 अध्यायामध्ये सांगितले। तर एकदा बाई नारद म्हणे जनतेवर दया करावी अशा बुद्धीने एक लोकांमध्ये फिरत असताना आपल्या पृथ्वी तलावावर पोहोचले आणि या पृथ्वी तलावावर फिरत असताना त्याला असे दिसून आले की आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची लोक दुःख भोगतायत आणि यांची दुःख कोणत्या लहान पूजे नाहीशी होतील असा नारदमुनींच्या मनामध्ये विचार आला। आणि हाच विचार करत नारदमुनी वैकुंठामध्ये गेले। त्या वैकुंठामध्ये फिरत असताना समोर पाय करून मला गळ्यात घातलेले, एका हातामध्ये शंख, दुसऱ्या हातामध्ये चक्र, दुसऱ्या हातामध्ये गदा असे धारण केलेले भगवंत समोर दिसले। आणि दिसल्यानंतर नारदाने भगवंताची स्तुती केली। काय स्तुती केलेली आहे की जे मूळचे निर्गुण असून सर्व गुणांनी रहित आहेत आणि जगाच्या आरंभाकाळी तिन्ही गुणांचा स्वीकार करून भक्तांच्या संकटाला वेळोवेळी धावतात अशा सत्य भगवंताला माझे नमस्कार असं बघा। त्यावेळी नारदमुनी म्हणाले, भगवंता आपली जर माझी कृपा असेल तर या मृत्यू लोकामध्ये आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची लोक दुःख भोगतायत आणि यांची दुःख कोणत्या लहानात पूजे नाहीशी होतील ती मला तुम्ही सांगा। त्यावेळी भगवंत म्हणाले, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने तू जो प्रश्न विचारला फार सुंदर आहे, म्हणून आजपर्यंत कोणाला माहित नसलेले असे महापुण्य व्रत सांगतो। त्या व्रताला सत्यनारायण व्रत म्हणतात। हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या काळात सुख भोगून शेवटी मोक्ष पदाला निघून जातो। अशा प्रकारे भगवंताचे भाषण ऐकून पुन्हा नारदमुनी भगवंतांना म्हणले, हे नारायणा, या व्रताचा फल काय, विधी केव्हा आणि कशा प्रकारे करावे ती मला तुम्ही कृपा करून सांगा। मग आपण या ठिकाणी पूजन केलं असं पूजेचं विधान सांगतात आणि म्हणतात ही पूजा शक्यतो प्रदोष काळी करावी। उत्तम पिकलेली केळी, गव्हाचा रवा, साखर, तूप यांचा बनवलेला प्रसाद भगवंताला अर्पण करायचा आहे। पूर्वी लोकांची ऐपत नव्हती म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे ज्याच्याकडे तूप ना त्याने तेल घ्यावा, साखर नसेल तर गुळ घ्यावा, रबर असेल तर अजून किंवा गहू घ्या, परंतु सर्व वस्तू सवा प्रमाणात घेऊन त्याचा प्रसाद म्हणून भगवंताला अर्पण करायचे। तर अशा प्रकारे पहिल्या अध्यायामध्ये भगवंत आणि नारदमुनी यांचं संभाषण पूजा कशा प्रकारे कोणत्या करता सत्यनारायण भगवान की भावदेवी माते की जय। हरे नमः हरे नमः हरे नमो नमः। ओम श्रीव्रतकथा द्वितीय अध्याय प्रारंभ करिष्येत। सूत सांगतात, मुनिश्रेष्ठ आणखी कथा सांगतो ती श्रवण करा। पूर्वी भारतामध्ये एक काशीनगर होत आणि त्या काशीनगरामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। भूक आणि ताणण्याने व्याकुळ होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवरती दररोज भिक्षा मागण्यासाठी फिरत असे। मग एके दिवशी भगवंताने एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केल्यानंतर काशीनगरामध्ये ब्राह्मणाला प्रश्न विचारलेला आहे की बाबा रे, त्या पृथ्वी तलावरती रोज का फिरतो ते सांग, माझी ऐकण्याची इच्छा आहे। तो ब्राह्मण म्हणतो, मी अतिशय दरिद्र आहे आणि माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी माझ्याकडे कोणतं साधन नाहीये आणि माझी दरिद्री नाहीशी करण्यासाठी ब्राह्मणाला सांगितल्याने भगवंत तिथून अंतर्धान पावले। आता हे पूजन केल्यामुळे माझं सर्व दरिद्र नष्ट होणार आहे असं त्या ब्राह्मणाला घास लागला। त्यामुळे निघून गेला। त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला रोजच्या पेक्षा जास्त द्रव्य मिळालेले आहे। मिळालेल्या द्रव्यातून त्याने पूजेची सामग्री घेतली, आपल्या घरी आला आणि आपल्या गावातील सर्व लोकांना बोलून त्याने संध्याकाळी आपल्या घरी भगवंत मोरया मोरया मी बाळदाने तुझे सेवा करताय जाणे अन्याय माझे कोटाण कोटी भुवनेश्वरा भार तुझा लंका पुरे पुण्य भूमी पवित्र असते आनंदो ज्ञान राजा सुपात्र आठवीदा महापुण्य राजे। नमस्कार माझा श्री सद्गुरुनी बोला पुंडलिक वरदारे ठरते ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु संत तुकाराम महाराज की गोपाळ भगवान की जय। थोडा वहिनी तुम्ही नाव घ्या काय देव बाबा
अरे मी सर्व देतो. बाबू परिवाराच्या वतीने गणेश पाखड परिवारास हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या नव्या पर्वाची श्री गणेश आणि सत्यनारायण यांचे आशीर्वाद सदैव लाभो. जय गणेश. आजचा ब्लॉग मी इथेच